तर रामराम मंडळी, तुम्ही बघू शकतास ह्या असा ऑरेंज सिटी जंक्शन म्हणजेच नागपूरचा रेल्वे स्टेशन आणि मी इकडे इलंय त्याचा कारण म्हणजे 53वा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन। तर मंडळी, विज्ञान प्रदर्शन संपल्या मी देवगडाक जाऊक निघालय, पण देवगडाक जाता जाता माका लगेच काकांचो फोन इलो आणि त्यांच्यानी म्हटल्यानी की एक गायनाचो प्रोग्राम असा। देवगडाचो प्लॅन थंयच कॅन्सल करून डायरेक्ट गाडी निघाली कुडाळाक आणि कुडाळात जाऊन पोचलंय। तर कुडाळाक गेल्या गेल्या फ्रेश झाले आणि मस्तपैकी पिंगोळीत असलेल्या साईबाबांच्या देवळात इलंय। तर तुम्ही बघू शकतास ह्या असा पिंगोळीचा साईनाथांचा मंदिर। तर मंडळी, पाऊल टाकल्याच इतक्या भारी डेकोरेशन बघून आमचा मन अगदी भारावून गेला हो। कसला जबरदस्त डेकोरेशन होता। तर ही बघू शकतास ही असा साईबाबांची अप्रतिम अशी मूर्ती आणि ह्या असा त्याच्या आजूबाजू केलेला डेकोरेशन। तर मंडळी, मंदिरात प्रवेश केल्यापासून इतके भारी भारी डेकोरेशन आमका बघूक मिळालं। मग त्यात साईबाबांची मूर्ती असो किंवा चरण पादुका यांची पालखी असू दे किंवा ही सत्यनारायणाची महापूजा असू दे किंवा तिकडेच एक नंबर अशी गणपतीची मूर्ती असा, सगळा डेकोरेशन अगदी सुफळ संपूर्ण होता। तर मंडळी, बाजूकच आमच्या आधीचो कार्यक्रम म्हणजेच महिलांसाठीचो खेळ पैठणीचो कार्यक्रम ह्यो कार्यक्रम सुरू होतो आणि तुम्ही बघू शकतास एक नंबर गणपतीची मूर्ती इकडे शंखात अशी विराजमान झालेली होती। तर बघू शकतास इकडे भाविकांनी पण अलोट अशी गर्दी केलेली होती। तर मंडळी, इकडच्या साई भक्तांका मात्र मानूचा लागात, कसला जबरदस्त डेकोरेशन केलेला होता। एकही पॉईंट त्यांनी असं सोडलेलं नव्हतं की जिकडे डेकोरेशन नाही, बघूचा तिकडे डोळ्यांचा पारणा फिटत होता। तर मंडळी, ही होती काही आम्ही म्हटलेली गाणी आणि तुमका कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा। कार्यक्रम झाल्यानंतर आमका भोजन व्यवस्था केलेली होती। जेवून आम्ही परत मंदिराचा परिसर फिरत होतो तर तिकडे आमका ह्या चलचित्र दिसला। एक नंबर साईबाबांचं व्ह्यू इकडे दिसत होतो आणि त्याच्या बाजूकच तुम्ही बघू शकतास आमच्या कार्यक्रमानंतर लगेच दशावतारी नाट्य मंडळ यांच्यानी आयोजित केलेला होता आणि ती दशावतारी नाटकातली जी काही पात्रा होती ती इकडे रंगत होती। मंडळी, ह्यो रात्रीचो राजा असा आणि तुमका माहितीच असा की कोकण आणि दशावतार ह्यांची वेगळीच खासियत आहे। तर लगेचच ह्यांच्यानी नाटक पण सुरू केल्याने तुम्ही बघू शकतास ह्यो व्ह्यूज असा। इकडे गणपती आता या बाकड्यावर येऊन बसतलो आणि तुम्ही बघू शकतास की रात्रीचे 12 वाजलेले आणि आम्ही लवकरात लवकर घरी जाऊच्या मार्गावर होतो आणि ह्यो आमका जो सत्कार केलेलो होते तिची ही ट्रॉफी असा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत साईनाथांका काळजी।